हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपले सबस्क्रायबर्स राहुल पाटील ह्यांनी विचारलेले प्रश्नाबद्दल बोलूया. ते म्हणतात, शाळेतले गेट टुगेदरमुळे संसार मोडू शकतो का? हे बघा, शाळेतले गेट टुगेदरमुळे संसार मोडू शकतो का? आपण व्हिडिओ बघितला असेल, राहुल पाटील तुम्ही पाठवलेला व्हिडिओ पण बघितला मी. कसं किती वर्षानंतर शाळेचं गेट टुगेदर होते, तिथे सगळे एकमेकांना भेटतात आणि तिथे परत त्यांचं शाळेतला काहीतरी हे होते, मग दोघंही भेटतात आणि जाऊन आपली पहिली झालेली लग्न मोडून एकत्र राहतात. ही एक बाजू झाली. असं झालं की मोडू शकते, पण फक्त गेट टुगेदरमुळेच मोडतात असं नाही. मोडायचं असलं की बरीच कारणं आहेत त्याला. पण हे गेट टुगेदरमध्ये खूप चांगलं पण होऊ शकते. किती वर्षानंतर, हे बघा 40 वर्षानंतर आम्ही भेटलो होतो एकमेकांना. किती आनंद झाला सगळ्यांना. मग कोण आहे कोण गेला सगळ्या गप्पा झाल्या, कोणाची मुलं कुठे आहेत हे सगळं झालं. हे खूप काय म्हणजे परत आलात की आमच्याकडे राहायला या, अमुक तमुक वगैरे. हे खूप असं गप्पा झाल्या, चांगलं झालं. कोणी एखादा व्यक्ती तिथला काही आजारपणानं किंवा त्याची बायको कुटुंबातले काही प्रॉब्लेम आहे असं झालं, ते बाकीचे सगळे कॉन्ट्रीब्युशन घालून त्याला आर्थिक मदत केली. त्याच्याशिवाय जवळ असलेले लोकांनी शक्य तेव्हा अधूनमधून जाऊन भेटायचं करायचं, असं करून ती व्यक्ती चांगली पण झाली. म्हणजे सगळ्याच्या वाईट बाजूच्या असतात असं नाही, चांगल्या बाजू पण असतात. आणि संसार मोडणं ह्याला काही गेट टुगेदर पाहिजे असं नाहीये. कुठल्याही वेळी कधी कोणी कुठेही भेटला तरी एकमेकांना आकर्षण निर्माण झालं की मोडतात. का मोडतात? म्हणजे आपले मनात एकमेकांना ट्रस्ट नाही, काही स्वतःच एक बांधीलपणा नाही. आपण जे हे एक्सेप्ट केले म्हणजे हे आपलं मस्ट आहे, हे मी अगदी शेवटपर्यंत न्यायला पाहिजे असं नाही. थोडक्यात सांगू तुम्हाला, विश्वास नाही. एकमेकांबद्दल विश्वास नाही म्हणून असं होते. अहो नाही ते एकमेकांना, कोणालाही, नवऱ्याला असू देत बायकोला असू देत, किती प्रॉब्लेम येतील. अशा वेळी त्याचे बाजूला उभा राहून किंवा तिचे बाजूला उभं राहून त्यांना व्यवस्थित अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मदत केलेली जोडपी पण कितीतरी आहेत, खूप आहेत. त्यामुळे मला वाटते हे काही गेट टुगेदरमुळे लग्न मोडू शकते. कधी घडलं असेल तसं नाही म्हणत नाही मी, पण त्याच्यामुळे मोडतात असं नाही. उलट त्याच्यामुळे एकदा कितीतरी वर्षांना, हल्ली कसं सोशल मीडियामुळे वगैरे आपण एकमेकांना गाठ पडलो, त्यामुळे हे सगळं सगळीकडे फॅड चालू झालेलं आहे. आणि तेव्हा आपण लहान होतो आणि आता सगळे आपण जबाबदारीत आलेलो आहोत, एकमेकांना भेटतो. या चांगल्या गोष्टी खूप आहेत ते. आणि लग्न मोडायला किंवा संसार मोडायला मेन कारण म्हणजे विश्वास नाही एकमेकांबद्दल. आणि फक्त विश्वासच नाही असं नाहीये, हे सोडून दुसरीकडे जायची तयारी आहे. आणि तिथे म्हणून टिकेल असं वाटते नाही. इथे न टिकणारा माणूस तिथे सुद्धा टिकणार नाही. त्यांना आता वाटते इथे का, म्हणजे रोजचं झाल्यावर वाटते हो बाबा हे काही लक्ष देत नाही किंवा ती काही माझ्याकडे लक्ष देत नाही. अहो नवीन असताना दुसरा माणूस किंवा दुसरी स्त्री कोणी 1-4 दिवस अगदी तुम्ही छान राहाल, पण रोजचं झाल्यावर तिथे पण तुम्हाला असं जाणवेल. म्हणजे किती कुठेपर्यंत तुम्ही असं बदलत जाणार. आपण माणसं आहोत, आपण काही प्राणी नाही आहेत, हे आपल्याला जाण पाहिजे.
म्हणून मी सारखं सांगत असते, तुम्ही लग्न करायचे आधी 100 वेळा विचार करा. एकमेकांना भेटा, बोला, काही तुमचे प्रॉब्लेम्स असलेले काही एकमेकांशी, पण एकदा हो म्हटल्यावर शेवटचे क्षणापर्यंत हे मी पुढे मला घेऊन जायचं आहे हे मनाला आधी सांगा, मगच हो म्हणा, नाही ते हो म्हणू नका. कित्येक वेळेला वाटत असेल ओके हे सोडून अहो मुलं असतात, ते मुलांचं काय असते. आज आता कितीतरी ठिकाणी आपण बघतो छोटी मुलं असतात, 2-3 वर्षाचे मुलाला ते सगळे डायव्होर्ससाठी कोर्टात आले वेळा चेंबरमध्ये जज साहेबांनी विचारलं, ह्याला ओळखतोस का रे तू, किंवा तिला मुलीला छोट्या 3-4 वर्षाचे, ती मुलं ओळखत नाही, माहीत नाही म्हणतात. अहो किती एक दुर्भाग्याची गोष्ट म्हणायला नको, मूल आपले बाबांना ओळखत नाही म्हणजे. आणि हे बघा, आपले मुलांना सुद्धा व्यवस्थितपणे मोठं व्हायला म्हणजे बॅलन्स्ड लाईफला आई वडील हे दोघंही कारण असतात. आपण म्हणू आपण दोघांची भूमिका करतो, पण म्हणणं सोपं, पण तर करणं एवढं सोपं नाहीये, खूप अवघड जाते. न इलाज म्हणून करतात काही लोक, पण न इलाज म्हणून. पण उगीच हे सोडला तिकडे गेला, तिकडचं सोडला आणि कुठे गेला, असं शक्य आहे का हो? ते मुलाबाळांचा तर विचार करा. त्यांना जन्माला आपण घातले, तेही विचारलं नाही मला जन्म द्या म्हणून. आपण त्यांना जन्म दिलेला आहे म्हणजे आपली ही जबाबदारी आहे. ही हल्लीचे पिढीला जबाबदारी कुठेतरी कमी झालेली आहे. सगळ्यांना म्हणत नाही मी, खूप जबाबदारीनं व्यवस्थित वागणारे आहेत. काही लोकांना ज्यांना जबाबदारी कमी झालेली आहे किंवा जबाबदारीतनं पळ काढायला बघतात, ती माणसं असं करणार, नाही ते नाही. अहो आपले संस्कृतीप्रमाणे आपण म्हणतो लग्न म्हणजे किती जन्माच्या गाठी आहेत, त्या म्हणून किती जन्माच्या गाठी. मग ते ह्याच जीवनात आपण एका जन्मात सुद्धा पूर्ण करू शकलो नाही, ते पुढच्या जन्माचं काय. आज हल्ली बरीच एस्पेशली काय झालं, आणि सिनेमा सिरियल म्हणा, काही हल्ली काही सिनेमा बघायला थिएटरमध्ये जावं लागत नाहीये, उठून इकडे तिकडे सुद्धा जावं लागत नाही, आपल्या हातातच असते सगळं, तिथे बसून आपण बघू शकतो आपण. त्यामुळे तेच बघितलेलं आपल्याला वाटतंय आपलं लाईफ पण असंच पाहिजे. अहो तसं शक्य आहे का? ॲक्च्युअली तुम्ही ते तुडी घेतल्यावर कळेल. त्यामुळे मला तर वाटते एस्पेशली यंग जनरेशनना जरा सावध व्हायला पाहिजे, जरा विचार करायला पाहिजे. तुम्हाला करायचं लग्न नाही ना, करू नका, माझं काही म्हणणं नाही. मला हल्ली भरपूर मुलं मुली भेटतात, आम्हाला लग्न करायचं नाही, आम्ही एकटं आणि एकटे आहेत, छान आहेत, अगदी मस्त आहेत. आमच्या पिढीतही होते, पण आमच्या पिढीत थोडे होते. आताच्या पिढीत प्रमाण वाढलेलं आहे एवढ्याच. असं काही आताची पिढी म्हणजे काही वेगळं करते असं नाहीये. पूर्वी होतं, पूर्वी फक्त नंबर कमी होती, आता ती नंबर वाढलेली आहे. ह्याला कारणं भरपूर आहेत, आपण काही कारणांकडे जायला नको. त्यामुळे ह्याला मेन कारण म्हणजे आपल्याला गरज वाटत नाही एकमेकांची, विश्वास वाटत नाही, हे सगळी कारणं आहेत. त्यामुळे लग्न मोडायला फक्त शाळेचं गेट टुगेदर केलं तरच लग्न मोडते असं नाही. लग्न ज्यांना मोडायचं असलं ते कुठेही काहीही मोडू शकतात. पण एवढाच एक विचार करायचा, आपण लग्न केलं तर पुढेपर्यंत घेऊन जायला पाहिजे. हो लग्न म्हणजे चॅलेंजेस येतात, हे सगळे चॅलेंजेसला फेस करून आम्ही आलो का नाही पुढे. आम्ही म्हणजे आपल्या पिढीतलं. आता माझं म्हणाला तर मला इथे आले तेव्हा भाषा सुद्धा येत नव्हती, विचार करा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतना व्यवस्थितपणे आपण पाय काढला, एकमेकांवर विश्वास ठेवला,
एकमेकांशी प्रेम केलं की सर्व सुखानं होते. त्यामुळे तुमचे प्रश्नाला उत्तर फक्त शाळेचं गेट टुगेदर घेतला म्हणजेच आपली लग्न मोडतील असं नाहीये. मोडायची असली तर कधीही मोडतील, टिकवून ठेवायची असली की आपण प्रयत्न करून टिकवून ठेवू शकतो. हॅव ए गुड डे.